एवढं ऊन झालंय ना, एक तर उन्हाने, एक तर सूर्याने, एक तर डोकं माझं तापलंय आणि त्या माणसाने माझं एवढं डोकं तापवलंय ना, काय झालं होतं आज त्याला काही कळत नाही. असं माझं डोकं आऊट झालं ना, असं वाटतं नरळ दाबावं. बाई या माणसाने असे कसे माणसं आणले बिनडोक काही पण बोलता आपले असं वाटतं त्यांच्या डोक्यात दगड घालाव. आणि असं मला तर असं झालं ना का त्यांची गच्ची दाबाव का काय करावं. थांबा आता येऊ द्या त्यांना घरी सांगते मी काहीतरी. काय बाई, काय ग काय काय ग, शी. तू पण माझ्यासारखी वैतागली का काय. वैतागली नाही तर काय. हे लोक काय बाई आणले दूर मूर्ती तिकडे बस दे बाई मला थोडंसं. म्हणजे ए बाई ग मला चक्कर आली ग बाई. काय झालं काय. किती डोकं खाल्लं या लोकांनी बापरे बाप. काय बोलतेस. काय बोलतेस म्हणजे अगं मला डायरेक्ट असं गरगरल्यासारखं होतंय असं वाटतं मी पडून जाते का काय. घसा कोरडा झाला माझा बोलून बोलून ओरडून ओरडून. असे लोक पकडून आणले का तुझ्या नवऱ्यानी. म्हणजे आज जे तुझ्यासोबत घडले तेच माझ्यासोबत पण घडलेलं आहे सेम. हा का. अगं काय तुम्हाला किती प्रश्न विचार, नुसतं माझा मागे 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 लग्न काय, पोरं का नाही, मग तुम्ही मला आवडता. अक्षरशः मला असं वाटलं ना की त्याला आता काय करू आणि काय नको म्हणून. शम माझ्याशी पण तेच घडलं. शम माझ्याशी तेच घडलं. तुला पण असं विचारत होता का. मग काय चावटपणा करायला आले का काय. तरी मी सांगितलं होतं ह्यांना की त्यांना सांगा जास्त माझ्याशी बोलू नका, माझं डोकं गरम आहे. हा म्हणतात नाही प्रेमाने बोल प्रेमाने बोल. किती प्रेमाने बोलणार त्यांच्याशी. ते काय नवरे का आपले प्रेमाने बोलायला. मला पण असंच म्हणत होते. यांचं तर लय असतं प्रत्येकाचं बाळात पण करत राहा. हा बाई आपण गेलो करायला काय झालं काय उलटच झालं. येतं तू वरून एवढं ऊन लागतंय. ऊन पण मरणाचं. घरातले कामं म्हटलं थोडेसे आपले होऊन जातील काही उन्हाळ्याचे. कुरड्या पापड होऊन जातील. गडी माणसं आणा एक गडी माणसं डोक्याला ताण आणला बाई. तुझ्या नवऱ्याला चांगले लोक नाही सापडले का. माझं त्याला चपलीनेच मारायला पाहिजे होतं खरं सांगते. घेतली तिथून एक काटेन चांगलं बदडवलं मी तर. मी पण आहे ना असं वाटत होतं ना घ्या मोठा दगड उचलून आणि त्याच्या डोक्यातच टाकावं. इतका संताप झाला होता का पाहिजे एवढा मला म्हणजे राहुलच नाही. तुला माहितीये का तुम्हाला काय म्हंटल तो आहे ना, तो काळा बोके एक लंबूसा. मला म्हणतो मॅडम मला तुम्ही लय आवडता म्हणे. हा हो डायरेक्ट असं बोलला. असं बोलला म्हणे. नाही तुम्हाला पोरं अजून झाली नाहीत, मला 11 पोरं आहेत म्हणे. हा मग तुला काय करायचं म्हणा. तुला विचारलं का मी 11 आहे का 12 आहे. बघ तुला तर माहिती माझं डोकं कसं आहे. मग मी त्याला एवढं म्हणजे त्याला मी एवढं इग्नोर करत होती ना, तो पिक्चर सोडायला मागत नव्हता माझा बिलकुल पण. आणि हा काय म्हणतो कोणत्या शाळेत पोरं आहे कुठे टाकले आणि पोरं कुठे गेले. कोणते 2 फूट. हा काय बोलायचं आता, माझं तर काहीच डोकं चालत नाही. इतकं म्हणजे ते काम दिलं सोडून आणि हेच रिकामे उद्योग करत बसले रिकामे विचारत बसले. विचार केला की जरा येऊन बघावं काय कसं चाललंय घरामध्ये, नंतर जाऊन मस्त आराम करेल. ते काय नाही. पश्चिताप झाला हे लोक आणून बाई. नाही आता त्यांना येऊ देत ना. थांब ना मी आता त्यांना. आलात काय. घरीच पाहतो तुम्ही इकडे काय करताय मळ्यामध्ये. मळ्यामध्ये बसलोय हवा खात. का बरं. का बरं म्हणजे तुम्हाला समजत नाही काय. तुम्हाला माणसं आणून दिले, तुम्हाला कामाला मदत व्हावं म्हणून माणसं लावून दिले. आता काय करू सांगा बरं. तुम्ही जे केलंय ना तेच भरपूर आहे समजलं ना. आमच्या परत घशाशी आले आता मला त्यांना. तुमची चिंताच तेवढी दोघीची बी. अहो तुम्हाला आमचा जीव जायचा राहिला जीव. का बरं. एवढं ओरडून ओरडून काय लोक आणले असे. चांगले लय लोक नाव आहे त्यांचं आलं. अहो पण त्यांचं अहो, नाव ते कशामध्ये किती- चांगलंय कशामध्ये हा. नाही हे तर बघायला पाहिजे होतं तुम्ही. हा बरं जाऊ दे बरं काम करते ना. मग तुम्हाला काय त्रास काय मला सांगा कळत पण नाही. अहो काम ते करतात पण बाकीच्या उचापती किती असतात त्यांना आमच्याबद्दल. काय हा काय हेच की तुम्हाला पोरं का झाली नाही, मग नवराच तुमचा बाहेर का जातो, मॅडम तुम्ही आम्हाला लय आवडता, मग तुमच्या घरामध्ये मध्ये फॅनच तुम्ही का लावला नाही, मग तुम्ही सांगायचं कसं पोरं बाबा हॉस्टेल पण टाकेल सांगायचं ना. अहो मला पण तेच विचारत होते तुम्हाला पोरं कुठे आहे त्याला आपल्या हॉस्टेलला आहे पोराशी का काय आणि करायचंय? तुमचे पोरं कुठे आहे आमक आहे. मी म्हटलं तुम्हाला आमच्या पोराशी काय करायचंय. कामाला जे आले काम करा ना. ते काम करता पण मला तर पानसटच वाटता. चायला म्हणजे यांना आपण दया आली आपल्याला यांना कामाला ठेवलं आणि हे रिकामे काम करायला लागले का आणि आता. मेन म्हणजे तो काळ्या जो आहे ना तो मला काय म्हंटला, हा. मॅडम तुम्ही मला लय आवडता. यायले ही का- काय पद्धत आहे मला सांगा. आवडतं म्हणजे तुझा स्वभाव आवडत असेल त्याला. अहो पण तो माझ्या मागे मागे असं नुसतं काय म्हणतात ना त्याला गिरटे गाळत होता तो नुसतं माझ्या बरोबर. चक्रा मारत होते कोण तिकडे. मी मारलं शेवटी त्याला. मी त्याला बरं हुसकावून आता असं लावलं. करा मला काय तुमचा विश्वास काही व्यवस्थित पटवून नाही राहिला. माणसं म्हणजे आम्ही चांगले तुम्हाला आहे. एवढं सांगू पण राहिलो ऐका तर आता मी सांगतो ते काम कर इकडे कर कान इकडे कर. हा एवढं करा आता. हे बरोबर आहे. म्हणजे मला स्वतः कळलं ना बरं का वहिनी. हा हा म्हणजे मी पाहिलं ना मग त्याला काय करायचं आपण करू. बरं चालेल. पण त्याला या इकडे. पण जसं बोलले तसंच करा. हा तसं 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 तुम्ही बरं जसं का? सांगितलं हा, तसंच मी जसं करतो सांगितलं आता. ना हा तुम्ही तसं करा. आणि मी काय सांगतो माहिती की मी जसं काही कामावरती गेलोय हा ठीक आहे. बरं का त्यांना काय म्हणायचं
ते कामावरती गेले. हा ना, मला असं विचारत होतं तुमचा नवरा तर दिसतच नाही, कधी येतो काय येतो असं बोलत होतं ते भाऊजी आहे ना म्हणा. पण मी बोलले ना त्यांना, तुम्हाला काय करायचंय म्हटलं आमच्या नवऱ्याशी. मग येता म्हणा ती सुट्टी काय असल्यावरती. बोलले मी बाबा काय बोलावं त्या मग आम्हाला माणसाला. काही कमी नाही म्हणा, भाऊजी सगळं पाहता ना आमच्या मग घरात. ऐका ना, तुम्ही जे ठरवलंय ना हा. तेच करा. एकदम पद्धतशीर नाही तर करा. ते दोघं पण एवढे चतुर आहेत ना, अशा हा, हातात नाही येणार बोलून ते. नाही देणार ते आपल्याला. त्यांना गोड होऊन त्यांचं काम करावं लागणार हो आहे हो आता. हो. हा? आपले आपण तिघं ना ते दोघं आपल्याला भारी नाही पडते. आता एक काम करा, आता थांब. आता तुम्ही दोघी जणी जा आणि थोडस आहे ना हे करा, गोल गोल फिरवा त्यांना. हा 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 ना, हा हा. पण मी काय म्हणते, दोघी जणी जर गेलो ना तर ते माहिती ना ते दोघं एकमेकांशी जरा बरं जळतात. बरं मग आता तर वेगवेगळं हा, घ्यावं लागेल वेगवेगळं करा. आता असं करा, हा. तू जो सोबत कामा नेला होता तू त्यालाच घेऊन जा. वहिनी तू ज्याला नेलं होतं तू त्यालाच घेऊन जा. आपण बघू आता हे नेमके काय करतात ते. चालेल हा ना, तुम्ही मग म्हणता चांगलं ठास होते यांच्यावाली. बर. हं? हा, एकत्र आता तुमच्या गेलो ना, शब्दाला मान दिला बरं का आम्ही, आता शेवटचा शब्दाला मान नाही नाही दिला. आता पाहू ना कारण मला काय म्हणायचंय, एकत्र जर गेलो ना तर तेवढी पानसटपणा नाही करणार हा. ते एकमेकांसमोर, हा. जेवढा एकांतात करतील. चला मग सोबतच जाऊ ना. तुम्ही दोघी व्यवस्थित काम करा बरं का. हा हा, मी आहे पाठीमागं. ऐक ना मनीषा, मी काय म्हणते त्याला की तिकडे काम आहे झाडाखाली, जरा चला जरा दुसरं काम सांगायला, हा हा. असं म्हणून घेऊन जा. थोडस ना गोड गोड बोलायचं. आणि मी तिथेच थांबते बरं त्याला. का? थोडं गोड बोलायचं, हसायचं, बरोबर कार्यक्रम होईल. चालेल. हा, मग त्याच्यात मनातलं येतंय बाहेर. हा ऑटोमॅटिक उकड्या फुटतील मग. हा हा बरोबर कळेल आपल्याला काय चाललंय ते ठीक आहे, त्यांच्या चला, चला, मनामधलं. चला चला. हो हो. इथे आराम, इथे आराम चाललाय वाटतं. मस्त खाल्ले प्याल्ले त्यांनी झोपलेत नाही का. श्रीपतराव, ओ श्रीपतराव, ओ जरा बोलायचं होतं तुमच्या बरोबर. चला मग तिथे आंब्यापाशी जाऊया. हा, त्यांना झोपू दे. हा हा हा. यांच्या काय झोपा चाललंय का काय. ओ काय झोपच उडाली वाटतं. टोपी घ्या. कुठं जायचं होईल ना चला. खरंच. हा तुम्ही उठा तुझे काय रे वा लय दात काढताय तुम्ही तर. हा? चप्पल घाला, चप्पल. चप्पल विसरले का काय. येवा तर झोपेली ना कुठे गेला काय काय मी कुठं गेलेली. काय कळलं हं? तुम्हाला माहित नाही का. हा? तुम्हाला माहित नाही नाही सांगून नाही गेले झोपेलो होतो. नाही. हा. अरे देवा. कुठे जायचं आता तिकडे चला ना डोंगरा का डोंगराकडे कुठं. हा येणार नका ना. बर चला. हा चला. अरे बापरे. तू आहे ना लय मानासारखं बोलली बघ. हात काढा ना. हात ठेवले लगेच बघते ना कोणी तरी. कोण बघत बघितले त्याच्या डोक्यात दगड टाकीन मी. हो का. हा तुया करताय ना पार मी जीवाचं रान करू शकतो. हो का. बस मी काय बोलते, बसू नका, असंच उभं राहू. आता तुम्ही आता आराम पण केला ना तिथं. हा अरे मस्त ते माझ्या गुडघ्याला मार लागले, मला खाली बसता येत सोडून नाही. देऊ हा, गुडगा. नको नको नको. मला चोलता येतो ना. नाही, मी हाड वैद्याकडे जाणार आहे ना गुडघा चोळायला. काय साला घरचे माणसं टाकून जायचं. काला पैसे घालायचे वाया. मी काय बोलते, तुम्हाला मी डिस्टर्ब तर नाही केलं ना, झोपले होते तर. नाही काही नाही उलट आनंद झाला मला. तो मला हात लावला ना तर मला वाटलं मी एकदम स्वर्गातच खाली आलो. हा मौले माझा हात जावा इकडे लागला ना गुदगुले झाले, गुदगुले अंगाला माया. काय तुम्ही पण, तुम्ही माझी जास्त स्तुती करता नाही का. खरंच ना. माझं स्वप्न खरं झालं. स्वप्न. अहो पण तुम्हाला पोरं आहेत म्हटल्यावरती तरी पण तुम्ही म्हणजे माझी एवढी स्तुती कौतुक करताय असं. नाही मला खूप आवडते खूप. बरं, तुमच्या मनात हे असं कधीपासून चालू आहे, म्हणजे मी आवडते ते. पहिल्या दिवसपासूनच आलो त्या दिवसपासूनच. तुमचं लय बारीक लक्ष असतं बरं का. मग पहिल्या घरी मी असं कामाला होतो ना त्या मालकीचं मला लपड होतं.
आणि ते पाहिजे नवऱ्याना मला रात्रभर असं भावून टाकलं होतं. हो का? लय हाणलं होतं तेव्हा. हम्म. हाणून पाणी नरम केलं होतं. त्याच्यामुळे तिने मला काढून दिले. तर माणूस लय इमानदार आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी लई 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 विचार केला काय की हा माणूस आपल्या एवढं मागे लागला, ह्याला मी एवढी आवडते आणि मला बोलले तुम्ही खुशबीश ठेवतो, तर म्हटलं चला जरा तुमच्याबद्दल विचार करावा नाही का आहे ना, म्हणून म्हटलं ते चांगले माझ्याबद्दल विचार केला ना, हां. त्याच्याबद्दल ना काय विचार करू. पण माझ्या नवऱ्याला कळालं तर नाही कळून काच काय द्यायचं. नाही काय? नाही नवऱ्याला नाही कळून द्यायचं. म्हणजे तुम्ही माझ्या नवऱ्याला घाबरत नाही? मी घाबरतो पण मग तसं काय वाटलं तर आपण पळून जाऊ शकतो. का हां आपण पळून जायचं? मग माग साधी स्टेट नाही लई स्टेट वाला आहे मी. हो ते बरोबर आहे, पण माझा नवरा कसा सुटबुटातला आहे आणि कसा मस्त देखणं आहे, त्याला सोडून मी कशी पळून येणार तुमच्या बरोबर? म्हणजे तुमचा असं काही विचार होता का मला पळून घेऊन जायचा? नाही तू विचार असते तर मी बजाबणी कोणाला करीत. म्हणजे तुमचा डोळा होताच म्हणे माझ्यावर नाही का? थोडा थोडा? काय बोलताय तुम्ही? आणि तुम्ही मला बोललात कसं सकाळी की तू उले मला आवडतेस म्हणून. स्वभावानं खूप आवडत स्वभाव. बोललात ना? स्वभाव किती भारी. मी करायला लागलो ते मध्ये आजू घ्या आग्रेव मला खूप आवडत. म्हणजे तुम्हाला माझ्यासोबत राहायला आवडेल नाही का? हो. माझ्या नवऱ्याला नाही घाबरत तुम्ही? नाही घाबरतो थोडा ना. चालेल. तुझी का मी कामाला ठेवलं माझला का जास्त नाही उलट जाम झालो. नाही तुझी वाली क्यू करायला गेलो. तू इकडे बाहेर घरात बोकंडी बसायला बसला बाहेर. बघा ना. नाही शक्य का? खोटं बोलताय काय? खोटं बोलताय? हा सकाळी माझ्या मागे लुडबुड चालू होती. मारा अजून. मूर मारा मागून त्याला दिलं. आता ठेवणारच नाही पुन्हा. जागा चुकून मारा पण जागा चुकून मारा. हा मी लय आवडते म्हणे. हा माझा नवरा कुठे आहे? मध्ये फॅन का नाही? तुला विश्वासाने कामाला ठेवलं, तुम्हाला खायला दिलं, किती 13 पोळ्या खातो, दही खातो 2 लिटर. काय पाहिजे तुला अजून? नाही म्हणजे आमचंच खातो ना, आमचेच बोकडी उडतो का? मालकिनीच्या मालकच्या बायका चोराला आलेत हे इथं. नाही रे. नजर ठेवायला घाणेरडी. नियतच तुमची वाईट. दे अजून 2-3 ठेवून चांगलेच. थांब आता याला घेतलं. आता एक काम कर, याला आहे ना, मी काय बोलते झाडाला कुठे बांधून ठेवलं असतं तर? एक रटाला नेबा लागला ना, आता पण उठणारच नाही बर का? नाही थांब इथं नाही. अहो इथे बसू दे, पळून जाईल नाही तर. याला आहे ना इथं बसून ठेव. बस ऐक बस इथे. जर तू जर इथून हल्ला ना तर तुझं तंगड मोडील, त्या दुसऱ्या तंगड मोडील बर का? बस हात कर माग हात धरायचा. जर हात मी दोरी आणतो, धर राशा हात. कशाला एवढा अन्याय करता तुम्ही? अन्याय? आमच्या होते अन्याय करत नव्हते का? तेव्हा कुठे नियत होती? हात वरती घे वरती. थांब बांधून ठेवत चांगले. हा वा रे वा. वाटलं त्याला की आम्ही काय सांगणार नाही घरामध्ये. हा नुसतं हासाने नुसते हात नाही बांधायचे, बाहेरून बी कच्चा करायचा, इकडून बी. कुठं त्यांना नोकऱ्या लागत नाही. धर आता, म्हणजे आता हलणार नाही असं ठेव हा बर का? त्याला आणतो आता मी. तुम्ही जरा लवकर हे पळून गेले ना तिकडे डोंगरामध्ये जंगलात. नाही एक काम कर, दगड घे. नाही राहू दे. मी आहे नाही आता दगड ठेव. हल्ला का लय डोक्यात दगड घालायचं. डोसकच टाक. हा आलो मी लगेच. त्याचं पाहतो काय ते. आणि जर तू पळायचा प्रयत्न केला ना बरगडीच मोडून टाक तुझी आली. हा समजलं ना? बघ कसं माझ्या अंगावर झोपायला लागले. नको जाऊ, थोडी लांब बस तू बी. आलो मी. तोंड खाली. सोडा ना खरंच. काय सोडा ना? हो ऐकताय का? काय झालं? सोडा म्हणतो मला. दगड टाक त्याच्या. टाकू का दगड? हा नवरा माझा जरा कुठे 2 पावलं पुढे नाही गेलं तर लगेच सोडा ना मला. हा अगोदर काय माती का दगड खात होतास काय? हा आता नाही चुकी करणार मी. चुकी करणार नाही. ह्याच्या पुढे चुकीलं आहे ना माझा नवरा ठेवणारच नाही तुला, समजलं ना? वा रे वा. त्याला वाटलं नाही आम्हाला कोणी बोलायला. चाललंय आपलं त्याचं लफडं. हा कसं आता पकडून दिलं? हा लपड नव्हतं करायचं. लपड नव्हतं करायचं, फक्त मला प्रेम करायचं होतं. अरे नीच माणसा, निर्दयी.
काय एवढे गप झाले? गपकाच आनंदी उलट मी हा का? हा म्हटलं गप झाले. लय भारी मौका आला हा. आहे ना असा मौका नव्हता कधी आला का? नाही कधीच नव्हता आला. नाही लय ठिकाणी कामं केले पण नाही नाही हा हा का? मग आता खुश झालं ना? एकदम खुश झाला ना घेऊ आवरून मग काय हा का? हा काय कामधंदे आवरायचे ना? हा आवरायचे ना मग? आवडची यार इकडे कुठे कुठे इकडे याच्यावर विचार बसता का काय? हा त्याला काय होतं अरे टोचल ना. नाही टोचत मग हे काय नाही, चाल. काडके हा? काडके टोचतील ना. त्याला काय होतं हा? गडीभर बघ थांबा जरा दम धरा ना. नाही दम नाही आता ये थोडस 2 मिनिटं तर थांबायला पाहिजे का नाही माणसानी. आता आणलं ना मी तुम्हाला बोलू. बसा ना. नाही बसायला नका ना हो बरं आहे ना हा का? हा ते तिथे उभं राहू ना मग. खरं इकडं हा हे काडक्यात टोचतील ना ये मला. ये ना इकडे ये ना मला काडक्यात टोचतील ना. हे काडक्यात घालता का काय आता? नाही या एवढं इकडे काय थांबा ना जरा. मला येऊन पण देत नाही पुढं. हो परत मग आपल्याला का हो. लय कामं करायची अजून हा का? हा काम करायचे हा मी आता तुम्हाला सोडून जाणारच नाही नाही. येडच मावाला दाव मोती डाव मग तिथंच करायचे का? सगळं आम्हीच करायचं ना. मग आम्ही आता मी जाणारच नाही इडून हा ना. मला लय तुम्ही आवडले खायला प्यायला सगळं सगळं भेटतं सगळं म्हटल्यावर मग काय आता हा आवडले आता पण सगळं जे भेटायचं राहिलं होतं ना ते आता भेट राहिलं हा का? म्हणजे खुश झाले बुवा. कोण सगळंच भेटायला लागलं आता हा ना. हा मग आता काय राहिलं इच्छा? आता काय त्याच्यानंतर इच्छा नाही राहणार नाही काय? मग अहो थोडे लांबून असे तर बोला ना बाबा. काय अंगावर येऊ राहिले नाही माझ्या रे, आम्हाला जरा. मला आहे हा. ना लय दम गुदगुलेच, दम निघा ना आता हा का? हा गुदू गुदू होते का पोटात? हा हा का? बर मग हा? गुदू गुदू होते मग जरा दम धरा ना. आता कव दमदार त्या सांगा ना तुम्ही मी काय म्हणते जरा 5 मिनिटं थांबा. केव्हाच म्हणते दम धरा तर काही दम धरत नाही. नाही हो आता आज अशी वेळ परत इथे करावं राहू सांगा बरं हा किती का? बरे मौका भेटलाय मी झोपेलो होतो तुम्ही स्वतःहून आल्या की नाही लय मला भारी उठवायला मौका भेटला. तुम्हीच असा उठवायला आल्या मौका की नाही तुम्हाला आज जिंदगीत आहे ना हा मौका आठवायला पाहिजे. हा बघाच तुम्ही करेक्ट आता. करेक्ट हा हा मौका तुम्हाला असं म्हणजे लाईफ टाइम कुठे गेले ना हा. तो आठवला पाहिजे. म्हणजे मी जाणारच नाही कुठं नाही. तुम्हाला सोडून जाणारच नाही आता अहो पण जिंदगी हा, कुठे हा. रागा संतापात एखाद्या वेळेस दुसरा मालक नाही नाही बघितला. कोण मालक बदलायचंच नाही आता नाही? हाच मालक चांगला उलट तुमचा मालक एक तर येतही नाही अहो, मला तो डोक्यात तेच होतं हा का? म्हणून तुम्हाला विचारित होतो म्हणून घडी घडी तेच चाललं होतं का? हा. पोरं किती आहे, नवरा का बरं येत नाही, हा. पोरा कुठे गेला, हा हा हे चालू होतं ना. मग बापरे एवढं विचारपूस करायची काय करायचं? हो मग कसं इकडे कामाला गेलो का ते आधी विचारपूस करून घेतलं ना म्हणजे आपल्याला आयुष्य काढत राहतं म्हणजे जुळ मैत्री पण होती सगळं बनत खा प्यायला वेळ व्यवस्थित भेटत काही टेन्शन राहत नाही असं आहे की बरं मी काय आता काल टाइमपास करते आता आता दमदारा म्हटलं तुम्हाला तरी तेच तेव्हा तेच तुम्ही मला झोपातून उठवलं बरं का आता मालकीन बाया हो ना मग हा येडपाना करू नका आता हा. मला झोपाची ते करून टाकलं तुम्ही डायरेक्ट काय झोपेची झोप मोडून टाकली उडूनच गेली. ओढूनच गेली डायरेक्ट आज लगे आनंदातच लगे आराम आराम अहो हात बीत थांबा ना. नाही. थांबा ना हात बीत काय पकडून राहिले तुम्ही? लाज वाटते का? लाज वाटते तुला या कामाला ठेवले का? हे पहा, आता बघितलं ना तुमच्या तुला या डोळ्याने कामाला ठेवले का? मालक तिने बघितलं ना. मला सांगितलं मला विश्वास वाटा ना हा. म्हणलं मला प्रत्यक्ष डोळ्यानं पाहू दे हा त्या दिवशी काय म्हणे काय काय बोला त्या दिवशी काय काम म्हणे कर. आम्ही बायाची लई इज्जत करतो हा हा मग त्यानेच उठवलं ना मला आता यो बाबू या बाबा या बाबू यो बाबू चांगलं फटके द्या. ओट, हा? ओट, तुम्हाला आता ओट. कळालं का? आता कळालं का हा माणूस कसा आहे? हा? या बाबा ए, दादा. हा. हा मालक नाही ना हा नाही पडलं का दिला टाकू का? यो बाबू नका टाकू चांगली मस्ती जिरवा, चांगली मस्ती जिरवा. जिरली का आता हा, जिरवा चांगली मस्ती. हा? बायांच्या अशा बाया बघून नाही चाळे करायला. पाहिजे असेल दोरीदारी पाहिजे. मालक पण माहिती चुकीच नाही ना हा, तिनं तुला- मालकीनं उठून आणलं तिला मला उठवलं ना? मी झोपेल होतो तू काय बोलला होता हा धर कर हात मागे हे अशा हा, असे बांधा, असे बांधून ठेवा. हात मागे कर. जिंदगीत मी बोलले होते ना जिंदगीत असं भेटणार नाही कधी. नाही म्हणजे बाय याच्यासाठी म्हटलं होतं. याच्यासाठी वाटलं का? बोलली होती मी. हा? कळालं का? इज्जत नाही काय बाय आमच्या माणसाची बाय माणसाला इज्जत नाही राहत बाय का? माणसाची हा? इज्जत नाही आहे? म्हणजे बायांनी कुठे जायचं नाही, हा? कुठं काही करायचं नाही, कोणाकडे बघायचं नाही. हा बाय माणसाची इज्जत नाही आहे? हे तुमच्या अशा लोकांमुळे बायांना आहे ना घरात बसावं लागत. तुला यासाठी ठेवलं होतं का खायला खायला काय तुला दूध पाहिजे हा? तुला दूध यासाठी पाहिजे होतं का उडायला आमच्या बाय हा का रे काय काय मी केलं? एवढ्याला भाकरी कापून दिल्या ना, बोंबलाची चटणी दिली, एवढं नाही, पातेल नाही, तू कामाला आला की तिचं नवरा व्हायला लीड नाही झालं नाही ना हो, मालक नाही वय ना वय ना नाही, हो. चला आता तो बघितलं ना? त्याला आम्ही हाग्या सांगत मार होतो. देतो आणि तुला हाग्या मार देतो तो कुठं आहे तोय धरून बांधून ठेवले का बरं त्याने बी चाळे केले हा, असं त्याने बी का? असेच चाळे केले हा? तुम्ही दोघंही सारखेच आहे ना हा, चला चांगलं चल, किती असं कुटायला पाहिजे, असं कुटायला पाहिजे. चांगलं कुटून घ्या. हो सोडा ना हो. मी आता नाही करणार चुकायची आवाज बंद. समजलं ना? जास्त बोलू नका. झाली मा चुक ना हो
झाली ना चूक काय शेण खात होते का तुम्ही अहो, नाही हा? नाही, आता 4च्या वेळेला आम्ही तुम्हाला जेवण आणून देत होतो तेव्हा तुम्हाला समजलं नाही चाल. उपकार कसे फेडायचे ते चाल उभे राहा उभं राहा. राहा उभे उभं राय टोपी घाल घाल त्याची टोपी घाल त्याला हा घाल टोपी त्याला आता बांधले का हा? चांगले बांधले ना हा? रडायला नाही पाहिजे तुमच्या असं डायरेक्ट म्हणजे पाडू का दात पाडू हा रडून घेऊ दे काय नाटक दातच काढा काय नाटक करतात बघा कसं वाटतंय लय कठीण झालं काय झालं त्याला लाज नाही वाटली का तुम्हाला असं का बायांना एकटं एकटं बघून काही बोलायला म्हणायला का रे म्हणजे याच्यामुळे तुम्ही एक ठिकाणी टिकते नाही का हा ते असे उद्योग करत असते याच्यामुळे एक ठिकाणी टिकते नाही तरी मी तुम्हाला सांगितलं होतं नीट बघून आणा म्हणून हा? हा आता झालं का नाही बघायचं काय यांना काय सोरीक जमायची यांची आपल्याला असंच करत असते उद्योग म्हणून हा? याला कोणी ठेवत नाही. आणि तुम्ही गेल्यानंतर पण मला म्हणतो मी आता आपण परत बघणार नाही मी अजून तुम्हाला प्रेम करेन मला नाही. सोडून द्या नाही. हा? म्हणजे चरबी बघा त्याची याला कमरात कसा करतो आता अरे मार खायला नाही यांचे ना डोळेच फोडायला पाहिजेत म्हणजे कुणाकडे बघणार नाही वाईट नजरेने नको बरं का आता चॅम्पियन याचं कंबरच हालणार नाही एक काम करा करायला पाहिजे. आम्हाला ना भाकरी कमी पाय करा तोडायला पाहिजे. भाकरी कमी परापर एवढा आणे ना करू कळलं नाही का तेव्हा कळलं नाही का हा भाकरी कमी त्याने काम जास्त घ्या. आता आहे ना तुम्हाला काय वाटतं का बोलायला? बरं का आणि या बाय आहे ना तुम्हाला सांगतो या मळ्यात नका येऊ देऊ दूध दाखा देऊ मला दूध दाखा देऊ दुसऱ्या कोणापाशी भाकरी द्या दूध काय तुला पाणी पण देणार नाही समजलं ना नालायक माणूस नाही थांब आज यांची कसं राहिलेली धरून ठेव बरं का धरून ठेव धरून ठेव धरून ठेव धरून धरून ठेव ठेव धरून ठेव नाही ना ते तुम्हाला कसं आहे ना अहो जाऊ दे सोडा मरतील बिरतील ते नाही खानपुटाच्या बाजून हाणतो यांना खानपुटाच्या बाजून ओ मागा मागा हाल नाही ना हा. आज सुद्धा सरळ वाय नदी काय तंगड तंगड चांगलं का हा, सरळ हा तुझं रे वाकडं झालं हा का वाकडं मागं झालं? झालं सरळ करायचं का मग? एका पटकन मार अजून तोंडावर मार डोळे फोडा त्याचे डोळे डोळे ते याला याला हा, डोळे फोडा मावा त्याला मारा अरे त्यानं मला शिकवलं होतं हा का नाही, नाही. हा ले. शिकवलं का तुला तुम्हाला होतं ना. तूच मला बा पाऊल कर बरं तुम्ही काय चमच्याने दूध पिता काय हा बरं वाटू वाटू घेऊ बरं दोघायला हा का हा ते आहे म्हणजे का रे मेघाचा बराबर विचार होता तुमचा नाही नाही मालकीनी वाट वाटू हा, घेते बरं, ती मला घेतो आणि ही तुला घे म्हणून काय हा असं बोलले? हा म्हटलं हा. असं झालं? नाही हा म्हटला नाही तो म्हटला विहिरीमध्ये उडी मारतर कस मारणार का हा एखादी बाटली लिश प्यायला लावली तर पिणार का मला पाणी हा? पाणी नाही तुला मूत पाजायला पाहिजे मूत हा खरंच हा. लागत त्यांना का खरंच लागत त्यांना हा पिलंय वाटतं नाही भाऊ थोडं तुला कळू द्या ना मी काय बोलते ह्यांना पोलिसांच्या हवाली करायचं काय विहिरीत ढकलून नाही द्यायचं रे यांना कच्चे करू ना पोलीस आले पैसे द्यायला बसले पाठवायला भारी मी काय बोलते मग विहिरीत ढकलून देऊ अहो, आधीच लय कच्चं केलं आता कवर का नाही नाही यांना एक काम करू आता आहे ना आपली ती पाठीमागची खोली नाही का भुसार बर का तुम्हाला आता भुसाऱ्यात दाबून देतो थोड्या वेळ हा. ऐका हात पाय बांधतो नाही नाही बांधून नाही नाही हात पाय बांधून यांचे भूस टाकून देऊ भूस तिला मुगळे पिसा नाही ना इच्छू इच्छू हे बघा ऐका ऐका हो हा. ऐका मग एक काम करा आता त्यांना भरपूर चोप दिलेला आहे आपण ठीक आहे त्यांना आता हाकलूनच द्यायचं नाही नाही असं नाही यांना आहे ना व्यवस्थित शिकवून लागल्याशिवाय सोडायचं नाही म्हणजे इतर वेळेस कुठे हा. गेलेलं दुसऱ्यांच्या मळ्यात हा अशी येडे चाळे करायला नको पुन्हा येडे चाळे करायला अरे एकदा शेपूट वाकडं असं ना की ते वाकडच राहतं अरे बाई कुत्र्याचं पाहिली नाही यांच्या अंगाला असा काटा आला पाहिजे याच्यानंतर आहे ना असं वर सुद्धा आपल्या भुसाऱ्यात त्यांना जवळजवळ 5-50 इच्छू आहे अय! पळून चालले बघ हा, हा, पळून नाही जाऊ दे मला बायचं तोंड नाही बाजू हा? बायचं तोंड नाही पाच नाही इथून पुढे पाहणारच नाही तू तुला हा पाय लाग तुला ठेवणारच नाही तुला सभ्य काय बघायचं नाही आज बघून घे सभ्य माणूस झाले आता बर का एक काम नाही, करू आज बघून घ्या आणि ते इच्छा आहे ना इतके हुशार आहे ना बरोबर जागा पाहूनच चावा त्या हा. हा चला 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 यांना त्याच्यामध्येच लोटून देऊया बरं का? चांगलं नाही, तोंड नाही, खाऊ नाही, दे. लोटायचं नाही डायरेक्ट बांधून भुसारे टाकून देऊ डायरेक्ट आहे ना तिच्यावर वरती सोडून आणि द्यायची. दातळा नाही ना थोडं भुसू टाकून देऊ यांच्या अंगावर बघते बघ असं पा एकदा पाहून घे एकमेकाला असंच शेवटचं बघायचा चान्स हा याच्यानंतर याच्यानंतर तुम्हाला चान्स नाही पुन्हा हा बघून घ्या नाही मी एकूण एक पाहतोय अगं बाई काय त्याचं कुंभमेळ्यामध्ये मला असं कर बरं काय बाई काय कौतुक कुंभमेळ्यामध्ये भेटलेले भाऊ 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 नाही, तू काय अन्न सोडून दुसरं काय खात होता का कुठं हा? गंगेवर भेटलेले काय माहिती अन्न सोडून दुसरं काय खात होती एकमेकाचं ऐकून करते हा. हं?
मध्ये वास घेत राहता इच्छाचा. हो डोळ्यातून एक पाण्याचा थेंब नाही. नाटक बघा यांची ते आतल्यात रडते आतल्यात. आतल्यात. त्यांना सवय वाटते मला तर असंच मारले मार खाल्लेले होय याचे हात कावर सोडले. नाही सोड ऐ, बांध 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 हे हातामध्ये दोरे धरून चालले त्याचं काय काय आपलं. चांगला बांध सुटला नाही पाहिजे. असं बुका तुझं काही लक्ष नाही का आता दोरीशी खेळतोय आणि तू निवांत उभी आहेस. काय ते आमचं निर्णय आता आहे ना. आता पुढे काहीच म्हणणार नाही कोणत्याच बायला काय या म्हणणार बा. आम्ही जातो निघू वाटलं तर तुम्हाला बर बर तुम्ही पोटभर जेवण करले ना. जेवण एकदा हा लय भारी काम होईल. आता याला संडास आली की भोसाऱ्याच हाकतील. हागले की मच्छर पण पैदा होतील. आणि यांचे अन्नच चावतील. किडे पण होतील 2 किडे. दिवस. आणि उंदर. हा? हा गायला तरी आम्हाला बाहेर सोडा. बाहेर नाही नाही मोकळं. नाही 2 दिवस झाले नाही. पाहिजे 2 दिवस तुम्हाला काय करायचं ना ते चड्डीतच करायचं. हा? चला झाले ना चला चला पुढं चला पुढं चला. चला लवकर.